ती आहे नाशिक पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गारपीट सुद्धा होण्याचा अंदाज आहे आणि मराठवाड्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोलीला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सोलापूर, सातारा, सांगलीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे राज्यावर सध्या आसमानी संकट आहे। अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खरं तर गेले 2-3 दिवस झालं राज्यामध्ये अवकाळी पाऊस कोसळतोय। आज नाशिक, पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आपण पाहतोय कालपासून खरंच अवकाळीचा तडाखा बसतोय। मराठवाड्यात सुद्धा पुन्हा अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सध्या हवामान काय सांगतंय? सध्या काय स्थिती आहे तिथे? नक्कीच आपण बघतोय की कालच सगळा अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर अवकाळी पाऊस देखील झालाय आणि या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अवस्था कशी केली ते दाखवणारं हे विदारक हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। पैठण तालुक्यातील संभाजीनगर मधलं पैठण तालुक्यातील देवगाव आहे आणि या गावातील ही गव्हाची शेती आहे जी अक्षरशः पूर्ण आडवी झालेली आहे। शेतकऱ्यांचं स्वप्न हे मातीमोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही शेतकरी आपल्या सोबत आहे या गावातील, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हवामान विभागाकडून अलर्ट दिल्यानंतर देखील काही फरक पडतो, काय सगळ्या संकट त्यांच्यावर आहे, काय सगळी परिस्थिती आहे। हवामान विभागाकडून सतत अलर्ट दिला जातो पण त्यानंतर देखील नुकसान टाळता येतं का आणि किती नुकसान झालं या भागात? तुमचं नाव आधी सांगा। नमस्कार, माझं नाव मदन बोंद्रे, मी राहणार देवगाव तालुका पैठण आणि हे गावाचं शेत तुम्ही पाहताय। हवामान विभागाने जरी अलर्ट दिला तर आता अजूनपर्यंत शेतकऱ्याकडे एवढी यंत्रणा मजबूत नाहीये की काढणीला आलेलं पीक लगेच आपण काढून घेऊ शकतो। आणि मजुराचं जे जर झालं बोलायचं ठरलं तर लगेच 2 दिवसात हे पीक आपण काढून आणि मळणी करू शकत नाही। आणि पावसाचं काम एकदम लहरी होतं। काल फक्त 10 मिनिटांमध्ये अवघ्या एकदम जोराचा वारा, गाराचा पाऊस आणि कालच्या आमच्याकडे जे ग्रामपंचायतला पर्जन्यमापक यंत्र आहे त्या यंत्रात 45 मिलीमीटर पाऊस अगदी 20 मिनिटांमध्ये पाऊस झालेला आहे। आणि ज्या लोकांनी गहू काढलेले होते त्यांना झाकायची सुद्धा संधी त्या पावसाने दिलेली नाही, कारण इतकं ते नैसर्गिक मला म्हणता येईल आपत्तीच होती ती। काय सगळं ह्या काय नुकसान झालंय काल या सगळ्या ठिकाणी? एकतर सुरुवातीला खूप पाऊस झाला होता, त्यामुळे सुरुवातीचे जे आमचे पिकं होते ते आम्हाला घेता आले नाही। आता रब्बीमध्ये आम्ही पिकं दुबार पेरणी करून गहू पीक घेतला होता, ज्वारी पीक घेतली होती, त्याचबरोबर उन्हाळी बाजरी पीक घेतलं होतं। रेशीम लागवड आहे आमच्याकडे, रेशीमचं पण भरपूर नुकसान झालंय। त्याचबरोबर मक्का पीक होतं, त्या कांदा असेल, या सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। जुने जाणकार आहेत जे एवढी वर्ष तुम्ही सगळी शेती करताय, हवामान बदलत चाललंय। आधी पावसाळ्यातच पाऊस व्हायचा, आता गेल्या काही वर्षात अवकाळी पावसाचं प्रमाण खूप वाढलंय। हो, नुकसान झाली आमच्या देवगावातलं, गारपीट झाली, भलती नुकसान झाली, गव्हाचं झालं, फळबागाचं झालं, पूर्ण असे नुकसानीच आम्ही त्रस्त झालेलो आहे शेतकरी लगी। एवढ्या वर्षात मार्च मध्ये असा पाऊस बघितला होता का? नाही, पडलाच नाही आणि गारपीट झालीच नाही। गारपीट भरतं नुकसान करून ठेवलं देवगाव मध्ये। काय नुकसान झालंय? सगळं गव्हाचं नुकसान आहे, फळबागाचं नुकसान आहे, ज्वारी बी अजून रानामध्ये आहे, तसेच काही नुकसान झाले। ज्वारीची असे बोंडी खाली पडले सारी। आपण बघतो दीपाली, नक्कीच हे सगळी विदारक सगळी परिस्थिती आहे। जरी हवामान विभागाने अंदाज वर्तवला तरी शेतकऱ्यांकडे एवढी यंत्रणा नाहीये की पुढच्या 2 तासात 3 तासात शेतातलं पीक काढू शकतात किंवा तिला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात। त्यामुळे हवामान विभागाकडून जो तात्काळ अंदाज दिला जातो किंवा 2-3 तासापूर्वीचा अंदाज दिला जातो, त्यामुळे याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होत नाही अशी प्रतिक्रिया आहे। आणि या भागात गहू असेल, ज्वारी असेल, उन्हाळी बाजरी असेल आणि खास करून बागायत म्हणजे ज्यांना आपण जर डाळिंब म्हटलं तर त्याला फुलं लागत होती, ती सगळी नष्ट झालेली आहे। अनेक झाडं पडलेली आहे, मोसंबीच्या बागांना फटका बसलाय। त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा आपल्याला संकटात पाहायला मिळतात। शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया अतिशय उद्विग्न अशा आहेत, बोलक्या अशा प्रतिक्रिया आहेत। धन्यवाद मोहसिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अकोला जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। उदेगाव गावाच्या शेत शिवारात काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी संजय फाले यांच्या 2 एकर शेतातल्या गहू पीक हे पूर्णपणे आडवं पडलंय, त्यामुळे मोठा आर्थिक फटका त्यांना बसलाय। शेतकऱ्यांच्या शेतातले वांगी, लिंबू, मका आणि बियांचा कांदा या उन्हाळी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी।
अकोला जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. अकोला तालुक्यातील सिसा मासा उदेगाव या शेत शिवारात आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता या गव्हाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि 2 एकर जवळपास हा गहू आहे आणि या गव्हामध्ये फाले नामक शेतकरी आहेत, त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे ते मेटाकुटीस आले आहेत. आपल्यासोबत या संदर्भात माहिती घेण्यासाठी काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून विचारणा करणार आहोत. दादा, तुमचं नाव काय आणि काय सांगा? माझं नाव सौरभ संजय फाले आहे. काल रात्री आलेल्या अचानक पावसामुळे शेती पिकाचं बरंचसं नुकसान झालेलं आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून तर काही अपेक्षा नाही, पण आपण आपल्या माध्यमातून या सरकारला जागे करायचं काम करावं ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करतो. दरम्यान आणखीन आपल्यासोबत शेतकरी आहेत. काय सांगसाल का? काय काय नाव आहे तुमचं आणि काय पेरलं होतं शेतात? माझं नाव गजानन उत्तमराव फाले आहे. माझा साहेब कांदा आहे, त्याचंही साहेब भरमसाठ नुकसान झालेलं आहे. कास्तकाराला मागणी व्हावं. किती एकर शेतामध्ये कांदा पेरला होता? 2 एकरामध्ये कांदा आहे साहेब लावून. त्याचं भरमसाठ नुकसान झालेलं आहे साहेब. पण माझ्याकडे फोटो आहे साहेब, त्याची काढील मोबाईलमध्ये. दरम्यान या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं गव्हा पिकाचं नुकसान झालंय. काय सांगाल? काय नाव? माझं तुकाराम पुंडलिक दातंडे. 1.5 एकर शेत आहे इथं. गहू पूर्णपणे झोपलेला आहे हवेनं आणि पाण्यामुळे. खूप नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि आता अवकाळी पावसामुळे गव्हा पिकासह कांदा पिकाला मोठा फटका बसलाय. यासोबत निंबू पिकाला सुद्धा मका पिकाला सुद्धा फटका बसलाय, ज्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय आणि शासन स्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान शासन स्तरावरून आता पंचनामा होतो का, अण्णा यांना मदत मिळते का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चारुदत्त चौटेसह योगेश शिरसाट, NDTV मराठी, सिसा मासा उदेगाव, अकोला. तर तिकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय आणि यामुळे शेतात रब्बीची पिकं काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. काढून ठेवलेला कांदा भिजलाय. सध्या रब्बीची पिकं काढण्याचा हंगाम सुरू आहे आणि त्यातच अवकाळी पावसानं दिलेल्या या दणक्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा दर्जा सुद्धा खालावलाय. जिल्ह्याचा संग्रामपूर आणि जळगाव जामोद हा कांदा उत्पादक भाग आहे, मात्र या भागांमध्ये पावसामुळे अतोनात असं नुकसान झालंय. काल झालेल्या नुकसानीचे सरकारने कृषी विभागाला तात्काळ निर्देश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. एकरी 15,000 रुपये खर्च शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे शेतकऱ्यांची. तिकडे पुण्याच्या भोर तालुक्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस, त्यामुळे मशालीच्या माळ परिसरात एका घराचे पत्रे उडून गेले. वादळी वाऱ्याच्या वेगानं घरावरचे पत्रे उडून थेट रस्त्यावर आले. सुदैवानं यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्यानं कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. पुण्यामध्ये काल जोरदार असा पाऊस झालाय. भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय आणि त्यामुळे अक्षरशः घराचे पत्रे हे वाऱ्यामुळे उडालेत.